रणफळ. रात्रीची वेळ होती. जेवण वगैरे सगळं आटोपून शतपावल्या करण्यासाठी ती गॅलरीमध्ये आली. तसं आज सकाळपासूनच तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मुलीचा आवाज ऐकायची ओढ लागली होती. गॅलरीतल्या आराम खुर्चीत बसल्या बसल्या ती विचार करत राहिली. कसं गेलं आपलं आयुष्य, सगळं मुलीच्या मागे. तिचा अभ्यास, तिची शाळा, तिची स्पर्धा, स्पर्धेची तयारी, वाढदिवस, एक ना अनेक. सगळं नाचतंय आज डोळ्यांसमोर एक एक करत. मुलगी म्हणजेच आपलं आयुष्य होतं. तिच्यासाठीच प्रत्येक क्षण वेचला, प्रत्येक सुखाचा अंकुर तिच्यासाठी सांभाळून ठेवला. वाट्याला आलेलं दुःख मात्र एकटीने सहन केलं. मुलीच्या केसालाही त्या आगीची झळ लागू दिली नाही. स्वतः कामाचे रगाडे हाकत मुलीला आरामात वाढवलं. आज मुलगी मोठी झालीये, चांगली शिकलीये, नोकरीला लागलीये, लग्न झालंय आणि आपल्याला छानशी नात पण झालीये. पण ती सगळी आहेत मात्र लांब, 7 समुद्रापार. लहानपणी इतकं करताना पण मन आणि शरीर थकायचं म्हणून नाही. आणि आज काहीच न करता का असा थकवा येतोय? मुलगी लांब असल्याचं का सारखंच जाणवतंय? डोळे टचकन का भरून येत आहेत? बंद डोळ्यांना नातीला कडेवर घेतलेली आपली लेकच दिसतीये सारखी. वरणफळ. आज जेवायला वरणफळ केले होते. किती आवडतात मुलीला. प्रत्येक वेळी नोकरीला पुण्याला असताना घरी यायची सुट्टी घेऊन तेव्हा तिला वरणफळच लागायची जेवायला. आपण म्हणायचो, अगं छान करते काहीतरी, पुरणाची पोळी करते, बटाटे वडे करते. तरी तिचं एकच पालुपत, तू ते सगळं नंतर कधीतरी कर ग, आल्या आल्या मला गरमागरम वरणफळ हवीत ताटात. आणि वरणफळ खाता खाता आमच्या गप्पांना सुरुवात व्हायची. माझं मन त्या गप्पांकडे कमी आणि तिच्या वरणफळ खात असलेल्या समाधानी चेहऱ्यातच जास्त गुंतायचं. सकाळपासूनच्या सगळ्या श्रमांचं चीज व्हायचं. आता येत असतो तिचा फोन कधी कधी. खूप खुश असते मुलगी. नातीचं कौतुक सांगते, आपल्या तब्येतीची चौकशी करते. पण तरी काहीसं अधुरं अधुरंच वाटतं. असं वाटतं अचानक समोर येऊन गळ्यात पडेल आणि म्हणेल, आई अशी काय बसलीयस? जेवलीस की नाही? मला वरणफळ करून दे आत्ताच्या आत्ता. आणि इतकी थकून सुद्धा मी नव्या जोमाने उठून करायला घ्यावेत वरणफळ. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला असायची ती आपल्यासोबत. नात होईपर्यंत तिचा हा क्रम काही चुकला नव्हता. सोबत रामाला जायचो आम्ही. माझ्या वाढदिवसाला पण तिलाच काहीतरी नवीन घ्यायचे मी. स्वतःला नवीन घेऊन घालण्याच्या आनंदापेक्षा तिच्या अंगावरचा नवीन ड्रेस जास्त भावायचा मनाला. इवल्याच्या आपल्या लाडकीला घेऊन नवी नवी आई बनून घरी आली होती माझी लाडकी. आई झाल्यानंतरचे सगळे रंग तिला हळूहळू कळायला लागले होते. लहान असताना मी काळजी करायचे खूप म्हणून चिडायची माझ्यावर. आता तिचा काळजी करायचा टप्पा सुरू झाला होता. आता आम्ही मायलेकींपेक्षा जास्त मैत्रिणी झालो होतो. माझी दगदग तिला हळू समजायला लागली होती. ती दूर असतानाची माझ्या मनाची तडफड जाणवायला लागली होती तिला. अशातच मग एकदा जावयाच्या लांबच्या नोकरीचा निरोप आला. जायच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी रात्रभर जागलो. खूप गप्पा मारल्या. माझ्या लहानपणापासूनच्या तर नातीच्या बालपणाच्या, होत्या नव्हत्या सगळ्या आठवणी, सगळं दुःख, सगळं हसणं, सगळं जगणं त्या एका रात्रीत जागून घेतलं. शेवटी मात्र दोघी अगदी गळ्यात गळे घालून रडलोत. मनसोक्त झोकून दिलं स्वतःला एकमेकींच्या कुशीत. असं वाटलं मिठी इतकी घट्ट करावी की मुलीला ती सोडताच येऊ नये आणि ती लांबच जाऊ नये. सुटली मिठी. गेलं माझं कोकरू 7 समुद्रापार. अरे आली का मुलगी? ये की ग कुशीत माझ्या, जवळ बैस माझ्या. किती काळाच्या गप्पा मारायच्या तुझ्याशी. किंवा गप्पा पण नको,
तुझा स्पर्श मला जाणवत राहू देत फक्त असाच. माझ्या जगण्यात तुझं असणं हीच एक आस आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात माझा एक एक श्वास आहे. तुझी वाट पाहणं हाच मनी ध्यास आहे. तू खरंच आली आहेस का हा माझा भास आहे? अरे, बराच वेळ झाला नाही आपण इथं खुर्चीत बसलोय. कसला विचार करतोय? दिवा स्वप्न होतं बहुतेक. आता इतक्यात काही लेक येणार नाही घरी. फोन पण येऊन गेला आहे परवा. आज नाही यायचा. गडबडीत असेल स्वयंपाकाच्या, असा विचार करून ती परत बसली खुर्चीत. तेवढ्यात फोन वाजला. रिंग रिंग. इतक्या रात्री फोन करणाऱ्याला शिव्या देत थकल्या पावलाने तिने सावकाश जात फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला. आई, अशी काय बसलीयस? जेवलीस की नाही? मला वरणफळ करून दे आत्ताच्या आत्ता. आणि फोनवर काय बोलतेस? दरवाजा उघड, मी आहे बाहेर.